सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. महोदय, महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आज महिलांच्या प्रश्नांवरती या ठिकाणी चर्चा होते. मला मनापासून याचा आनंद आहे. मागच्या वर्षी मी एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी होते, सभागृहाची सदस्य नव्हते, पण नीलमताईंचं मी कौतुक करेन की एक दिवसाचं विशेष अधिवेशन त्यांनी त्या ठिकाणी लावलं होतं आणि माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांना आनंद झाला की एक दिवसभर महिलांच्या विविध प्रश्नांवरती चर्चा होणार आहे. आजही मगाशी उपमुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडली, नीलमताईंनी भूमिका मांडली, प्रज्ञाताईंनी भूमिका मांडली आणि आज मला विश्वास आहे की आजही बरेच प्रश्न जे प्रलंबित आहेत त्याच्यावरती सुद्धा चांगल्या पद्धतीने चर्चा होईल. सभापती महोदय, आपल्या राज्याला महान महिलांचा असा वारसा आहे. ती अशी उंचावता नभ जरासे वाकले, ती अशी उंचावता नभ जरासे वाकले, पसरली ज्योत्स्ना तिची अन चंद्र सारे झाकले. अशा आपल्या राजमाता, राष्ट्रमाता, मा जिजाऊ, महाराणी ताराराणी, महाराणी येसुबाई, झाशीची राणी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, रमाई, भीमाई अशी कित्येक नावं सांगता येतील. हे वर्ष तर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं त्रिजन्मशताब्दी वर्ष. पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई या हिंदू मंदिराच्या एक महान प्रणेत्या आणि निर्मात्या होत्या. त्यांनी संपूर्ण भारतात शेकडो मंदिरं आणि धर्मशाळा बांधल्या. पण एवढंच नाही तर त्यांनी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण सुद्धा आखलं आणि अशा अहिल्यादेवींच्या लेकी, सावित्रींच्या लेकी आम्ही स्वतःला म्हणून घेतो. याचा आम्हाला मनापासूनचा आनंद आहे, आम्हाला अभिमान आहे. आपण पाहिलं, त्याचा उल्लेख माझ्या आधीच्याही वक्त्यांनी त्या ठिकाणी केलाय. या देशातल्या प्रत्येक महिलेने रोज उठून जर कुणाला नमन करायचं असेल तर ते नक्की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केलं पाहिजे. कारण त्यांच्यामुळे आज आमचं अस्तित्व त्या ठिकाणी आहे. त्यांनी या देशातल्या मातृशक्तीची महत्व जे आहे ते त्यांनी ओळखलं आणि त्यानंतर 2014 मध्ये ज्या वेळेला देशाचे यशस्वी प्रधानमंत्री देशाचे यशस्वी प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्रजी मोदी हे ज्या वेळेला प्रधानमंत्री झाले तेव्हापासनं महिलेला केंद्रस्थानी ठेवून तिच्या आयुष्यामध्ये, तिच्या संसारामध्ये तिला कसा आनंद देता येईल याचा त्यांनी वेळोवेळी प्रयत्न केलाय. विविध योजना तिच्यासाठी आणल्या, तिला आत्मनिर्भर बनवलं, तिला स्वतःच्या पायावरती उभं केलं आणि खऱ्या अर्थाने आर्थिक सक्षमतेची सुरुवात ही तिकडून झाली असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. राज्यामध्ये सुद्धा महायुतीच्या सरकारने महिलांना त्या ठिकाणी विविध योजना महिलांसाठी केल्या. स्वतःच्या पायावरती उभं करण्यासाठी विविध योजना त्या ठिकाणी आणून त्यांना विविध प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात आले. PCPNDT सारखा कायदा आज आपल्या राज्यामध्ये, महिला नको, मुलगी नको, स्त्री भ्रूण हत्या लपून छपून आजही होतीये, पण त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कमी आणण्यामध्ये आपल्याला फार मोठा त्या ठिकाणी फायदा झालेला आहे. काम अजूनही चाललंय. 50% एसटीचा मोफत प्रवास असेल, महिलांना मुलगी जन्माला आली की ती लखपती होणार आहे. त्याचबरोबरीने मुलींचं उच्च शिक्षण जे आहे त्याची फी माफ केलेली आहे. अशा विविध योजना आणि ज्याचा उल्लेख मगाशी झाला ते फक्त आर्थिक सक्षमता नाही तर तिचा आत्मसन्मान वाढवण्याचं काम सुद्धा महायुतीच्या सरकारने केलंय. मी माननीय देवेंद्रजी, माननीय शिंदे साहेब, माननीय अजितदादा यांचं मनापासून अभिनंदन करते, कौतुक करते. एवढं सगळं राज्य सरकार, केंद्र सरकार महिलांसाठी करते, पण तरी सुद्धा समाजाची मानसिकता ही कुठे बदलताना आपल्याला दिसत नाही. एक महिला म्हणून मला नेहमी वाईट वाटतं की आमच्या दिसण्यावर बोललं जातं, आमच्या असण्यावर बोललं गेलं पाहिजे, आमच्या कामावर बोललं गेलं पाहिजे, आमच्या अस्तित्वावर बोललं गेलं पाहिजे. आणि हा सुधार मला वाटतं आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी करावा लागणार आहे. राज्याचं कौतुक करत असतानाच माझ्यासारख्या कार्यकर्तीला आज आनंद आहे की 25-26 वर्ष सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम केल्यानंतर ज्या तळागाळामध्ये फिरताना महिलांच्या समस्या आम्ही पाहतोय त्याच्याबद्दल बोलण्याची संधी मला आज मिळाली आहे.
महिला जन्माला आल्या, महिला शिकल्या, स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या, आपल्या घरातून बाहेर पडल्या आणि त्याच वेळेला नराधम लांडगे यांच्या नजरा त्यांच्यावर पडल्या. मग त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आला. विविध कायदे केले गेले, विविध हेल्पलाईन केल्या गेल्या. त्याच्यातली एक अत्यंत प्रभावी अशी 112 नंबरची हेल्पलाईन आहे. आम्ही जिथं जिथं जातो, ज्या ज्या प्लॅटफॉर्मवर जातो, त्या ठिकाणी आम्ही महिलांना सांगतो, ताई आणि कोणाचा नंबर फोनमध्ये असेल नसेल 112 आधी सेव्ह करून ठेव. हा असा एक नंबर आहे की जो ट्रॅकिंग वरती आहे. तुम्ही उशिरा पोहोचलात तर का उशिरा पोहोचलात म्हणून पोलिसांना सुद्धा विचारणा केली जाते. आणि म्हणून या 112 नंबरची प्रभावी आपण काय म्हणू त्याला प्रसिद्धी ही होणं अतिशय गरजेचं आहे. मग तुम्ही ते कुठे कराल? सरकारी वेबसाईट्सवर करा, बसमध्ये करा, ट्रेनमध्ये करा, शाळेमध्ये करा, कॉलेजेसमध्ये करा, प्रत्येक ग्रामपंचायतीच्या बाहेर बोर्ड लावा. मी तर सरनाईक साहेब पण इथं बसलेले आहेत की एसटीच्या ज्या अनाउन्समेंट होतात तर प्रत्येक 10 मिनिटाने ही जर अनाउन्समेंट झाली की जर काही अडचणीत असाल, तुमचा जीव तुम्हाला धोक्यात वाटतोय, कृपया 112 नंबरवरती तुम्ही त्या ठिकाणी संपर्क करा. पोलीस तुमच्या सेवेत आहे. त्याच्यामुळे गावखेड्यातून येणारी जी माझी महिला आहे तिला त्याचा उपयोग होऊ शकेल. आणि ज्या पद्धतीने एसटी मध्ये त्याच पद्धतीने जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या रेल्वेमध्ये सुद्धा हे अतिशय गरजेचं आहे. आपण मोठमोठ्या जाहिराती या एसटींवरती आणि बाकीच्या ठिकाणी करतो. 112चे होर्डिंग सुद्धा तेवढ्याच पद्धतीने लागले गेले तर त्याचा उपयोग निश्चितपणे होईल याचा मला विश्वास आहे. आणखीन पण विषय होता की महिलांवरचे अत्याचार. मी देवेंद्रजींचं आणि महायुती सरकारचं मनापासून आभार मानीन, अभिनंदन करीन की त्यांनी फॉरेन्सिक व्हॅन आणल्या आणि आज ती कार्यान्वित करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे. जेव्हा लैंगिक घटना घडतात त्यावेळेला फॉरेन्सिक हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे आणि त्यामुळे सरकारने ती सुद्धा सिद्धता आता केलेली आहे. या संदर्भामध्ये पुढे जात असताना महिलांच्या केसेससाठी फास्ट ट्रॅक तर आहेच, पण फास्ट ट्रॅक म्हणजे या घटना किंवा हे प्रकरण तुम्ही जलद चालवा. परंतु असे बरेच प्रश्न आहेत, अजून अशा बऱ्याच केसेस आहेत ज्या प्रलंबित आहेत, ते खटले प्रलंबित आहेत. आणि त्यामुळे आज या महिला दिनाच्या औचित्यावरती आजच्या या प्रस्तावामध्ये सभापती महोदय मला असंही म्हणायचं आहे की महिलांसाठी, फक्त महिलांसाठी एक्सक्लुझिव्ह कोर्ट्स हे त्या ठिकाणी असावे ज्याचा फायदा हा बऱ्याच आमच्या महिलांना होऊ शकेल. कायद्याच्या गोष्टी होतात, कायदे आले पाहिजेत, नवीन नक्की आले पाहिजे, त्याचं स्वागत आहे. परंतु मी पुन्हा इथे अतिशय जबाबदारीने सांगते, जे कायदे आपल्याकडे अस्तित्वात आहेत ते अत्यंत सक्षम आहेत, सशक्त आहेत. त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सुद्धा आपण सगळ्यांनीच आग्रही अशी भूमिका घेतली पाहिजे. काही लॉज मध्ये अमेंडमेंट हवी का? 100% हवी. ज्याला आता आम्ही सगळ्याच महिला कुठल्याही पक्षाच्या किंवा अगदी कुठल्या पक्षाच्या नसल्या तरी समाजकारण करणाऱ्या किंवा व्यक्त होणाऱ्या, माझ्याकडे तर अशी एक केस आली होती की त्यामध्ये त्या महिलेने मला सांगितलं माझं फार महत्वाचं काम आहे. मी म्हटलं काय काम आहे? ती म्हणली मी माझ्या डीपी वरती माझा फोटो लावू शकत नाही. मी म्हटलं हे काही महत्वाचं काम आहे? ती म्हणली हो, मी कुठल्या राजकीय पक्षाची कार्यकर्ता नाही, पण जेव्हा मी एखाद्या गोष्टीवरती व्यक्त होते त्यावेळेला जी लोक टोळधाड माझ्यावरती पडते, माझ्या नवऱ्याचं अकाउंट शोधून काढलं जातं, माझ्या परिचितांचं अकाउंट शोधून काढलं जातं, तिथं त्यांना शिव्या दिल्या जातात आणि त्यामुळे मी आता झाडं, फुलं, पानं असे काहीतरी डीपी लावते. हा प्रश्न अनेक महिलांचा आहे आणि त्यामुळे सायबर लॉ मध्ये अमेंडमेंट होणं अतिशय गरजेचं आहे. कालच ज्याचा उल्लेख मला वाटतं माननीय राज्यमंत्री, गृहराज्यमंत्र्यांनी त्याचा उल्लेख केला की सायबर इथे सगळ्यात जास्त तक्रारी येण्याचं प्रमाण चालू झालंय. कोणीही उठतं, काहीही लिहितं, वाटेल त्या थराला जाऊन लिहिलं जातं, कुठल्याही पद्धतीची, म्हणजे वाचायलाही लाज वाटेल अशा कमेंट्स असतात. बरं त्यांच्यावरती कारवाई काही होते का? तर अमोलजी काही कारवाई होत नाही आजपर्यंत, माझ्या ऐकिवात नाही. एका केसमध्ये जेव्हा सायबर लॉ हा आयपीसी मध्ये म्हणजे आताच्या बीएनएस मध्ये कन्वर्ट होतो त्यावेळेला तरी कुठे शिक्षेचं प्राविधान आहे. त्यामुळे माझं ही आग्रहाची भूमिका आहे किंवा आग्रहाची मागणी आहे की या सायबर लॉ मध्ये कुठे ना कुठे अमेंडमेंट होण्याची गरज आहे. दुसरा एक असाच महत्वाचा कायदा जो आमच्याशी निगडीत आहे तो म्हणजे सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेस, ज्याला विशाखा कायदा म्हणतो.
त्या विशाखा कायद्याचं काय झालंय मला हे सांगताना वाईट वाटतंय. सभापती महोदय, सगळ्या शासकीय निमशासकीय कार्यालय त्याशिवाय खाजगी आस्थापना या सगळ्या ठिकाणी विशाखा समिती असणं गरजेचं आहे. शिवाय त्या कार्यालयाच्या दर्शनी भागात त्याचा तो बोर्ड लावला गेला पाहिजे. तिथे अध्यक्ष कोण आहे, सदस्य कोण आहे, त्यांची माहिती दिली पाहिजे. परंतु मी विधिमंडळात आत्ताच आली आहे, मला काही निलमताई इथेही विशाखा कमिटी दिसली नाही. बरं, ही विशाखा कमिटी कार्यरत आहे का याची अकाउंटेबिलिटी कोण चेक करतं? कोणी नाही. माझ्याकडे एक केस आली त्यावेळेला मला याचं आणखीन गांभीर्य कळालं. एक फार मोठी इंटरनॅशनल फार्मास्युटिकल कंपनी आणि त्याच्यामध्ये अतिशय हुशार अशी सिनियर सायंटिस्ट ती मुलगी तिथं, ती बाई तिथं काम करत होती आणि तिला तिथला HR जो होता तो त्रास देत होता. आपल्याकडे नॉर्म्स ठरलेले आहेत, ICC किंवा पॉश कमिटी. तिने जाऊन तिथं कंप्लेंट दिली, लक्ष दिलं नाही. तो जो होता माणूस त्याची अजून बळावली की अरे माझं काही होत नाही, पुन्हा त्रास द्यायचा प्रयत्न केला. या वेळेला मात्र ती चवताळली आणि ती पोलीस स्टेशनला गेली. पोलीस स्टेशनला गेल्यावरही सभापती महोदय त्या ठिकाणी केस नोंद करून घेण्यासाठी सांगावं लागलं. निलमताई 8 वाजता केस नोंद झाली आणि 10 वाजता तिला मेसेज आला की तुम्हाला कंपनीतून काढून टाकण्यात आलेलं आहे. मला तुम्ही सांगा की सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेस हा जर कायदा आहे तर त्याचा उपयोग आम्हाला काय होतोय? 90% आजही महिला या खाजगी आस्थापनेत काम करतात. 10% महिला शासकीय आणि निमशासकीय ठिकाणी काम करत असतील. माझी एक सवय आहे की प्रत्येक जिल्ह्यात गेल्यावर तिथले कलेक्टर आणि एसपींना मी भेटते. मी आतापर्यंत राज्यातल्या सगळ्या एसपींना भेटले आणि त्यांना विचारलं की किती ऑफेन्स रजिस्टर्ड झालेत विशाखाच्या अंडर. सर शॉकिंग आहे. म्हणजे नाहीच्या बरोबर कोण महिला पुढे जातात? ज्यांना आपल्या नोकरीची गॅरंटी आहे. त्या मोरपेन लॅब, त्या कंपनीचं नावही सांगते मी, मोरपेन लॅबोरेटरी, त्या बाईला मी पुन्हा तिथे नाही ठेवू शकले. मी आपल्या इथल्या कामगार आयुक्तांकडे 10 वेळा गेली असेल आणि त्यांनी सुद्धा बिचाऱ्यांनी, कल्याणकर होते, महेंद्र कल्याणकर, त्यांनी 5-6 मीटिंग लावल्या. पण ते मला म्हणले ताई आपल्या हातात काय नाही, आपण त्यांना गोड बोलून सांगू की बाबा हिला तुम्ही रिइन्स्टेट करून घ्या. अरे तिचं कॅलिबर, तिचं हुशार, ती इतकी मेरिटवर आलेली पोरगी, एका मिनिटामध्ये सर तिला पुन्हा दुसरीकडे म्हणजे जॉब देताना फार त्रास झाला हो आम्हाला. आणि म्हणून सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेस हा जो कायदा आहे याची अकाउंटेबिलिटी चेक करण्यासाठी आपल्याला निश्चितपणे सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे असं मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय. दुसरा प्रश्न मगाशी निलमताईंनी घेतला, पण हा प्रश्न फार महत्वाचा आहे की सार्वजनिक शौचालय. आज मुंबई सारख्या राजधानीमध्ये 1820 महिलांमागे एक शौचालय. बरं, शौचालय सांगितली की शौचालय शिंदेसाहेब बांधली जातात, पण त्याची देखभाल. आज तर कित्येक ठिकाणी आम्ही बातम्या वाचतो, जायला पण भीती वाटते. कड्या तुटलेल्या, काचा मुद्दाम फोडलेल्या, डबडे तुटलेले, नळ तुटलेले, अतिशय घाणेरडी अवस्था. आणि आम्ही म्हणतोय की आता सर्वायकल कॅन्सर वाढतोय आणि त्याची सुरुवात जर इकडे तिकडे कुठे असेल तर ती सुरुवात ही शौचालयांपासून आहे. आणि त्याचं सुद्धा मला असं वाटतंय, मला जर तक्रार करायची आहे तर मी कोणाला करावी? तिथे तिची बाई बसलेली असते किंवा ते जे कोण NGO असतात तेवढे आडदांड आणि एवढे उद्धट असतात, त्यांना काही पडलेली नाहीये. माझी सूचना आहे सरकारला की असा काहीतरी QR कोड त्या ठिकाणी जनरेट करावा आणि त्या QR कोडला आधारित तक्रार प्रणाली जर आपल्याला आणता आली. मी कुठेही गेले राज्यामध्ये आणि मला दिसलं की हे काय इथं बरोबर नाहीये, मी त्या QR कोड जे आहे QR कोड वापरून माझी तक्रार लिहिली आणि ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून जर त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यात आलं तर मला वाटतं सभापती महोदय याच्यावरती आपल्याला बऱ्यापैकी नियंत्रण ठेवता येईल. कालचाच एक प्रश्न होता, बऱ्याच महिला ज्या आहेत त्या कामधंद्यासाठी स्थलांतरित होतात आणि स्थलांतरित झाल्यानंतर त्यांचे आणखीन वेगळे प्रश्न आहेत. ते स्थलांतरित कामधंद्यासाठी होतात, त्यांना राशन मिळत नाही, त्यांच्या मुलांना अंगणवाडीचा आहार मिळत नाही, त्यांना मिड डे मील मिळत नाही, त्यांना आशाताईची सेवा मिळत नाही,
त्यांना स्वतःच्या औषधोपचारांसाठी पैसे खर्च करावे लागतात. तर शासनाकडनं असं काही होऊ शकेल का की ज्या महिला रोजगारासाठी स्थलांतरित होतात, एकतर त्यांना त्या त्या जिल्ह्याच्या ठिकाणी काम द्यावं, म्हणजे हे सगळे प्रश्न येणार नाहीत. पण जर त्यांना दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जायचं असेल तर किमान त्यांना तिथे राशन मिळण्याची व्यवस्था असावी. त्यांच्या मुलांना त्या अंगणवाडीमध्ये त्यांनी सामावून घेतलं पाहिजे. त्यांच्या मुलांना मिड डे मील मिळालं पाहिजे आणि आशाताईची सेवा सुद्धा ही त्या ताईला मिळायला पाहिजे असं मला त्या ठिकाणी वाटतंय. त्याचबरोबरीने महिलांसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती बऱ्याच संधी आज उपलब्ध झालेल्या आहेत. चांगल्या पद्धतीने महिला त्याचा उपयोग सुद्धा घेत आहेत. बऱ्याच जणी छोटे उद्योग तयार करायला सुरुवात केली आहे आणि त्याचा सुद्धा फार चांगला असा प्लॅटफॉर्म सरकारने दिलाय. त्याच्याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करते. महिलांच्या सोबतीनेच तृतीयपंथीयांचा सुद्धा एक विषय त्याच्या अनुषंगाने लावून घेतला पाहिजे असं मला वाटतं. मला आठवतंय 2014ला ज्या वेळेला देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी ओडीएफ म्हणून पालघर जिल्ह्यामध्ये ओडीएफ म्हणून तृतीयपंथीयांचा त्यांना तिथं जबाबदारी देण्यात आली होती. आणि मला सांगताना आनंद होतोय की त्यांनी संपूर्ण पालघर जिल्हा हा हागणदारी मुक्त केला होता. तर अशा पद्धतीमध्ये यांना आपल्याला काही काम देता येईल का याचा सुद्धा सरकारने नक्की विचार केला पाहिजे. तृतीयपंथीयांसाठी सुरू करण्यात आलेल्या कौशल्य विकास योजना त्याचे सुद्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काही ठोस कार्यक्रम सरकारच्या माध्यमातून केला गेला पाहिजे. तृतीयपंथीयांसाठी कल्याण मंडळाची नवीन समिती स्थापन केली आहे, पण ती कधी पूर्ण होणार हा सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न आहे. मला शेवटचे 1-2 मिनिटं बोलायचं आहे. हा विषय महिला आणि मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीनेच आहे. आपण 2-3 घटना बघितल्या. शाळेमध्ये मुलींचा विनयभंग, शाळेमध्ये मुलींवर लैंगिक अत्याचार. बरे होतात कोणाकडून? लिफ्ट दुरुस्त करायला कोणतरी आलाय, कोणतरी एखादा तुम्ही स्वीपर ठेवलाय टॉयलेट साफ करायला. आणि ज्या वेळेला अशा घटना होतात तेव्हा शाळा लगेच हात झटकून टाकते. म्हणजे मुंबईमध्ये अतिशय नामांकित शाळा आहे आणि त्या ठिकाणी लिफ्ट दुरुस्त करायला आलेल्या माणसाकडनं लहान मुलीचा विनयभंग केला गेला. शाळेवरती संस्थेवरती काय कारवाई? काय नाही. त्यांचं असं म्हणणं आमचा आणि त्यांचा संबंध नाही. तर मला सभापती महोदय हे नक्की सांगायचंय की ज्या वेळेला मूल शाळेत जातं ते शाळेत गेल्यावर घरी येईपर्यंत जी जबाबदारी आहे ती त्या शाळेची आहे. कुठलीही संस्था अशा घटनांमध्ये स्वतःची जबाबदारी झटकू शकणार नाही. अशा पद्धतीची कडक नियमावली त्या ठिकाणी असणं हे अतिशय गरजेचं आहे. शेवटचाच प्रश्न, विविध क्षेत्रात महिला काम करतायत. आता महिला शेतकरी मोठ्या प्रमाणात झाल्यात. पुरुष कामधंद्यानिमित्त स्थलांतरित होत आहेत, बाई मात्र आमची तिकडेच गावामध्ये. आणि त्यामुळे ती शेती करतीये. आणि आपल्याला शाश्वत विकास आणि अन्न सुरक्षा जर साधायची असेल तर कृषी क्षेत्रामध्ये महिलांचं सक्षमीकरण होणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने महिला शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र कृषी धोरण आपल्याला आणता येतंय का याचा आपण नक्की महायुतीच्या सरकारने, सन्माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा, माझी ही आपल्याकडे मागणी आहे की महिला शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र कृषी धोरण हे यायला पाहिजे. वार्षिक नियतकालिक श्रमबल सर्वेक्षणानुसार साहेब 1 मिनिट शेवटचा PLFSचा अहवाल काय सांगतोय की ग्रामीण भागामध्ये 76.2% आणि 11% शहरी भागामध्ये 60% इतकं श्रमबळ जे आहे ते महिलांचं त्या ठिकाणी लागतंय. महिलांच्या जमिनीच्या हक्कासाठी 7-12 वर तिचं नाव समाविष्ट करून त्यांना कायदेशीर संरक्षण दिलं जावं अशी सुद्धा महिला दिनाच्या धर्तीवरती मी आपल्याकडे मागणी करते. आणि महिला फक्त शेतीपुरता मर्यादित न राहता तिला कृषी बाजार आणि बाजार समितीमध्ये सुद्धा प्रवेश द्यावा ही सुद्धा एक मला वाटतं महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे. शेवटचंच, महिला आयोग यांचे अध्यक्ष यांचा कार्यकाल वाढवलाय पण सदस्य अजून नेमलेले नाहीयेत. तर त्याची सुद्धा पूर्तता ही लवकरात लवकर सरकारने करावी. आणि शेवटची आमची मागणी माझीच नाही, महाराष्ट्रातल्या तमाम भगिनींची आणि भावांची सुद्धा ही मागणी असावी की आम्हाला ज्यांच्यामुळे आज आमचं अस्तित्व आहे, ज्यांनी आमच्यासाठी शेण खाल्ले, दगड गोळे खाल्ले, लोकांच्या नायनायत्या गोष्टी ऐकल्या,
असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी सुद्धा मागणी मी या सभागृहाच्या माध्यमातून आपल्याकडे करतेय. अतिशय उत्तम असं काम हे सरकारच्या माध्यमातून होतंय, महिलांच्या सक्षमीकरणासाठी सशक्तीकरणासाठी होतंय. परंतु त्यामध्ये आणखीन जर सुधारणा केल्या निलमताई तर आपण आणखीन चांगल्या पद्धतीने काम करू शकू ही अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. विधेयक आहे. सभापती महोदय,